नागपुरातल्या ड्रॅगन पॅलेसला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निधीतून मिळणार ग्रीन बस. पर्यटकांना दीक्षाभूमी नागपूर परिसर बुद्धगया दर्शन करता येणार. वर्धा जिल्ह्यात 55 उमेदवारांना मिळाली अनुकंपा तत्वावर नोकरी. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते 94 उमेदवारांना शासकीय नोकरीचे आदेश. रत्नागिरी जिल्ह्यात अनुकंपा आणि सरळ सेवा भरतीतल्या 137 जणांना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. वर्ध्यात अनेकांत स्वाध्याय मंदिर इथं संस्कार भारतीचं विदर्भस्तरीय कलासाधक संगम कला प्रदर्शनाचं तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. चंद्रपुरात व्यसनमुक्त भारतासाठी समर्पण ध्यान योग शिबिराचं आयोजन. पालकमंत्री डॉक्टर उईके यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी घेतला सहभाग. रायगड जिल्ह्यात उरण इथं नशामुक्त जनजागृती फेरीचं आयोजन. शिक्षक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस कर्मचारी यांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग. वाशिम पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई. जप्त केलेल्या 287 किलो गांजा केला नष्ट. आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी चंद्रपुरातल्या राजुरा इथं काँग्रेसनं काढला मोर्चा. सरकारवर केली टीका.